आमचे सर्व आमदार यांनी आपापल्या विधानसभेमध्ये विकासाच्या विविध योजनांकरता खूप पाठपुरावा केला। या ठिकाणी आपले प्रताप अडसडजी असतील, माननीय वानखेडेजी असतील, यावलकरजी असतील, आपले तायडेजी असतील, केवलरामजी असतील, रवी राणा, सर्वांनीच आता तर अमरावतीला पुन्हा एक नवीन आमदार मिळाले आहेत। त्यामुळं अजून एक विधान परिषदेमध्ये भर झाल्यामुळं खोडके साहेब, त्यामुळं अजून आपल्या अमरावती जिल्ह्याला एक जनप्रतिनिधी वाढल्यामुळे त्याचाही एक उपयोग या जिल्ह्याच्या विकासाकरता होणार आहे। अर्थसंकल्पात आपली महानुभाव पंथाची काशी रिद्धपूर याकरता चांगलं बजेट मिळालं आहे। निश्चितपणे एक मी विजिट करणार आहे। लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर योजना पूर्ण करण्यासाठी जी काही मंजूर योजना आहे ती पूर्ण करण्याचा मी लक्ष टाकणार आहे। मराठी भाषा विद्यापीठाकरताही चांगला निधी मिळाला आहे आणि त्याकरता मराठी भाषेचं संशोधन अध्ययनाकरता उच्च दर्जाचं चलन केंद्र, अनुवाद अकादमीची स्थापना असं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे। या ठिकाणी संशोधन आणि अध्ययनाकरता मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे। वनगंगा ते नळगंगा जे प्रकल्प आहे, जे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या संकल्पनेतला आणि त्यांचा या पश्चिम विदर्भाला संपूर्ण जलसिंचन करणारा जो प्रकल्प आहे आणि विदर्भातल्या खारपान पट्ट्यात पूर्ण याचा उपयोग होणार आहे, त्याकरता आता प्रकल्पाला अंतिम झाला आहे लवकरच आता याचा या वर्षामध्ये। आणि जो आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत एक वचन दिला होता की पश्चिम विदर्भ हा इरिगेटेड होईल, त्याकरताही या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली। दर्यापूर अतिरिक्त सत्र न्यायालय याची घोषणा करण्यात आली। खरं तर पूर्वीच्या काळात वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याकरता खूप वेळ लागायचा, वेळ लागतोच, पण मधाल्या काळामध्ये वर्ग 2ची जमीन असेल तर लोन मिळत नाही, कर्ज मिळत नाही। तर शासनाने या अधिवेशनात निर्णय घेतला आहे वर्ग 2च्या वर्ग 1 करायची गरज नाही, वर्ग 2ची जमीन जर असेल तरी त्यावर आता शेतकऱ्याला कर्ज मिळेल। आपण निर्णय घेतो आहे की या अमरावती जिल्ह्यात पुढच्या जिल्हाधिकारी सुचवलं आहे की या 3 महिन्यामध्ये जिवंत सातबारा करायचा। जिवंत सातबारा म्हणजे एकही सातबारा असा नको ज्यावर मृत व्यक्तीचं नाव आहे। वारसदाराचे नावं कंपल्सरी सुमोटो, म्हणजे एखादा माणूस मृत झाला त्याची महसुली प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांच्या संपूर्ण लिगल हिअरचे वारसाचे नावं स्वतःहून सुमोटो चढवणे। जिवंत सातबारा मोहीम चिखलीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात एक तहसीलदारनी का 1 महिन्यामध्ये पूर्ण केला। जिवंत सातबारे करून टाकले। अनेक नाव त्यावर मृत होते 10-10 वर्षापासून, 5-5 वर्षापासून। तर जिवंत सातबारा योजना आपण करतोय, त्याची काम आपण चालू केलं आहे। या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज महसुली समाधान शिबिर योजना जी आता कंपल्सरी आहे। पहिला आमदार लावायचे, कलेक्टर लावायचे, पण आता कंपल्सरी एका रेवन्यू मंडळात, एका महसुली मंडळामध्ये 4 शिबिरं वर्षाचे, आणि त्याकरता अनुदान नव्हतं। आता 25,000 रुपये एका शिबिराला आम्ही देऊ। एका महसुली मंडळात 4 शिबिरं होतील। म्हणजे अमरावती जिल्ह्यात किती महसुली मंडळ आहेत? 96 जूनला 400 शिबिर होतील वर्षभरात। 400 शिबिरातनं कलेक्टरेट लेवलचं एकही काम, तहसीलदार ADM लेवलचं एकही काम शिल्लक राहणार नाही। 400 शिबिर, त्याकरता लागणारं अनुदान
आम्ही देणार आहोत आणि कंपल्सरी शिबिर महसुली मंडळात या गावात यावेळी, दुसऱ्या गावात दुसऱ्या वेळी, तिसऱ्या गावात तिसऱ्या वेळी आम्ही विचार करतो आहे की ॲग्री स्टॅकपासून तर त्या ठिकाणी पीक विमा योजनापर्यंत त्या ठिकाणी अंतर्भूत करतो आहे. त्यामुळं एक त्या ठिकाणी मोठी मोहीम आम्ही करतो आहे. यावर्षी PCला जवळपास 748 कोटी रुपये मिळाले आहे. 748 कोटी रुपयाचं DPCचं अनुदान यावर्षी मिळालं आहे आणि त्यामुळे ST, SCP, TSP, जनरल यातनं आपल्याला जे आत्ता मी कलेक्टर आणि CO आणि महानगरपालिका कमिशनरला सांगितलं, आमच्या विधानसभा सदस्यांना विनंती केली आहे, यावर्षी रस्ते वगैरे आम्ही सरकारकडनं आणू, ते बजेटमध्ये काम करू. पण महत्त्वाचं काय तर शिक्षण, एज्युकेशनवर खर्च झाला पाहिजे, आरोग्यावर खर्च झाला पाहिजे, स्वच्छतेवर, घनकचरा व्यवस्थापनावर खर्च झाला पाहिजे, CCTV सर्व्हिलन्स झालं पाहिजे. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या याच्यात आज मी कायदा सुव्यवस्थेची बैठक घेणार आहे. आज मी याच्यासाठी चालू आहे कायदा सुव्यवस्थेची बैठक. पुढील जे सणवार आहेत, आता सणवार सुरू झाले आहे. रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, 14 एप्रिल आहे. तर पुढच्या काळात पोलिसांचा काय तिथे व्यवस्थापन झालं आहे आणि पोलीस खात्याचं रिस्ट्रक्चरिंग करणे, आम्ही आराखडा तयार करणार आहोत. आज पोलीस स्टेशन आहे ते जवळजवळ करणे, ग्रामीण भागातले पोलीस स्टेशन खूप दूर आहेत त्यांचा जवळजवळ त्याचा व्यवस्था करणे, काही पोलीस स्टेशनची वाढ करणे, काही रिस्ट्रक्चरिंग करणे, दूर पडतं जवळ पडतं थोडं जरा त्याच्याही आम्ही आज करणार आहोत. या ठिकाणी जलसंधारणाला जास्त लक्ष देणार आहे. जेवढे जुन्या काळात मला वाटतं जे स्ट्रक्चर तयार झालं आहे, जुन्या काळात किती स्ट्रक्चर आपल्याकडे आहे एकूण जलसंधारणाचे, जुने जेवढे 30-40 वर्षात जेवढे बंधारे बनवले आहेत ते वाया गेले आहेत. तेवढा खर्च झाला, तो खर्च वाया. जसं नागपूरमध्ये 12,000 स्ट्रक्चर आहे, 12,000 जे स्ट्रक्चर म्हणजे 30-30 वर्षापासून कोणी लक्ष दिलं नाही. त्या 2 लाख 3 लाख 4 लाख खर्च केले. तर जुने स्ट्रक्चर जेवढे बांधले आहे जलसंधारणाचे त्यावर थोडा पिचिंग करून, त्याला थोडा बंडिंग करून त्यावर जर जाडी टाकली तर मोठ्या प्रमाणावर अमरावती जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची जी पाणी आहे ते पाण्याचा पातळी वाढू शकते. यावर्षी आम्ही विचार करतो आहे की संपूर्ण जलसंधारणाचे स्ट्रक्चर चांगले करायचे. 31 रुपये खोलीकरणाचा रेट आला आहे. संपूर्ण करणे म्हणजे असा एक नको थांबला नाही आहे आणि व्यवस्थित जुना स्ट्रक्चर झाला आहे त्याला थोडा पिचिंग करणे, त्याला बंडिंग करणे, वरून जाळी लावणे, म्हणजे त्याला एकदम काही होणार नाही. पूर आला तरी असं आम्ही एक तयार करतो आहे आणि ते पूर्ण जलसंधारण यावर्षी अमरावती जिल्ह्याचं करायचं आहे. यावर्षी आम्ही विचार करतो आहे TB मुक्त जिल्हा करायचा. आज मागच्या वर्षी 40 ग्रामपंचायती, आज 338 ग्रामपंचायती, पुढच्या काळात सर्व ग्रामपंचायती. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संपूर्ण ग्रामपंचायतीला TB मुक्त 2025 पर्यंत हा संकल्प केला आहे. तर अमरावती शहरचे कमिशनर आणि आम्ही यावर्षी TB अभियान, एकही पेशंट TBचा हा आमच्याकडे घरी तो आमच्या हेल्थशी जोडलेला आहे आणि त्याला आम्ही रिकवर करतो आहे. असा 100% TB पेशंटसाठी आम्ही आता TB मुक्त अमरावती जिल्हा असं अभियान करतो आहे. त्याच्याकरताही आम्ही मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे. या ठिकाणी पांधन रस्त्यावर जास्त लक्ष येणार आहे. मागच्या वेळी आपण बघितलं असाल की PWDच्या काही अधिकाऱ्यांनी त्याची आम्ही मोठी चौकशी लावली आहे. MRE आणि 85-15मध्ये 95-15मध्ये खूप गडबड झाला आहे अमरावती जिल्ह्यात, त्याच्या चौकशी सुरू केला आहे. पण पांधन रस्त्याची एक चांगली योजना करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पांधन रस्त्याकडे जास्त लक्ष देण्याचा विचार आहे. यावर्षी येणारा पाऊस लक्षात घेता पूरहानी होऊ नये. कुठे पूर परिस्थितीची, जसं पाणी टंचाईची आम्ही बैठक घेतली, पाणी टंचाई होऊ नये तसा पुरामुळं काही नुकसान होऊ नये याकरता आतापासनं मी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवला की 50-100 मशीन्स रेंटवर घ्यायच्या आणि रेंटवर घेऊन
डिझेल आणि रेंट मशीन रेंटवर घ्यायच्या. जसं नागपूरमध्ये आम्ही एक प्रयोग केला की डिझेल आणि रेंट असा करून मोठ्या मशीन घेतल्या आणि सर्व नाले जेवढे येतील तेवढे नाले सरळ केले. सरळ त्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती मागच्या वेळी जिथं पूर आला ते स्पॉट आयडेंटिफाय करायचे आणि त्या आपण तर पूर आला येऊ शकणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे किती पाऊस पडला तरी पुरामध्ये लोकांच्या घरात पाणी घुसणार नाही, पिकाचे नुकसान होणार नाही, ग्रामीण भागाचं नुकसान होणार याकरता एक पूर्तीचा आढावा म्हणजे आतापासून 4 महिन्यापूर्वी पुरावर आतापासून कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्याच्याकरता आम्ही काम करतो आहे. मला वाटतं की कायदा सुव्यवस्था लक्ष देणार आहे. चांदूर रेल्वेमध्ये दाखला असे काही दाखले आले होते त्याच्यावेळी आपण आहे. जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा अंजनगाव सुरजीचा फार मोठा होता, त्याचाही रिपोर्ट माझ्याकडे आला आहे. आणि असं एक आपण या अमरावती जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहोत. जुलै बजेटमध्ये प्रमाण मिळणार आहे. माननीय नितीन गडकरीजींनी 100 किलोमीटर नॅशनल हायवे देण्याचं कबूल केला यावर्षी. त्याच्यामध्ये हा जो प्रवीण तायडेंनी सांगितला रस्ता आम्ही घेतो आहे, अमरावती परतवाडा नॅशनल हायवे करायचा विचार करतो आहे. असा एक 100 किलोमीटर नॅशनल हायवे यावर्षी मिळेल अमरावती जिल्ह्याला, ज्यातनं हा जो मोठा रस्ता आहे. आणि अजून जे काही अमरावती शहराकरता तुम्ही अनेक सुचवला आहे. मागच्याही प्रवासात तुम्ही मला खूप सूचना दिल्या आहे. तुमच्याकडनं मला जसं बेलोरा विमानतळाची लवकरच त्या ठिकाणी सुरुवात तयारी झाली आहे. कचरा डेपोबद्दल तुम्ही मला बोलले होते. मनपा टॅक्सबद्दल तुम्ही थोडं सांगितलं होतं, त्याच्याबद्दलही सुरू आहे. मग पत्रकारांना आंदोलनही करावं लागलं, हे चांगली बाब माझ्या दृष्टीने नाही आहे. त्याचाही चेकओर केला आहे की कुणामुळे झालं आहे, यांना औषधी प्रशासन वगैरे हल्दीरामचं ताक पिल्यामुळं वगैरे, तेही मी घेतलं आहे. PWDमध्येही त्या ठिकाणी शहरातले काही रस्ते अपूर्ण आहे. आरोग्य विभागामध्ये इरविन हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर हजर राहत नाही, तुम्ही सांगितलं होतं, त्याच्यात घेतलं आहे. सुपर स्पेशालिटीमध्ये थोडा वाढ चांगली आहे. पाणी पुरवठ्यामध्ये थोडा आता कमिशनरनी सांगितलं आपल्याला. ई बसची फाईल आमची मंत्रालयात ती येत आहे. असं वगैरे आम्ही करतो आहे. पण अमरावती जिल्हा हा माननीय देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री यांनी मला जे काही टार्गेट दिलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, की अमरावती जिल्ह्यामध्ये बेसिक विषयावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. प्रकल्प करू, उडाणपूर रस्ते वगैरे करू, 100 किलोमीटर हायवे वगैरे करू, पण बेसिक प्रश्न आहे. अमरावती शहरातल्या शाळा फारच वाईट परिस्थितीमध्ये आहे, त्या डिजिटल झाल्या पाहिजे. तिथली पटसंख्या वाढली पाहिजे. मी तर सांगितलं आहे, ज्या शाळा पटसंख्या वाढणार नाही त्यांच्यावर कारवाई करणार आहे. म्हणजे आपल्या पटसंख्या वाढल्या पाहिजे. जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढं चांगलं करा, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, मी जास्तीचे पैसे आणून द्यायला तयार आहे. महानगरपालिकेच्या शाळा डिजिटल करायच्या, म्हणजे प्रायव्हेट शाळेच्या बरोबरीमध्ये जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या शाळा आणायच्या हा उद्दिष्ट आहे. सोबत आरोग्याकरता सर्व हेल्थ सेंटर आम्हाला चांगले करायचे आहे. आम्हाला हेल्थवर लक्ष द्यायचं, मुक्त अभियान करायचं आहे. आम्हाला अमरावती शहरात कचऱ्याचा प्रश्न सोडवायचा आहे. बेसिक प्रश्न आहे, रस्ते, पाणी आणि आरोग्य, हेल्थ, शिक्षण, या बेसिक प्रश्नावर जास्त लक्ष टाकायचं आहे. बाकी बजेटमध्ये कामं येतील, पाणीपुरवठा योजना होईल, हे मोठे कामं होणार आहे. जलसंधारण महत्त्वाचं, थोड्या पैशाने जलसंधारण होणार आहे, याकरता आम्ही लक्ष टाकणार आहोत. मला वाटतं की तुम्ही जे सहकार्य करताय, तुमच्या सहकार्याने आणि आपण सर्व मिळून, आज कलेक्टरनी रिपोर्ट सादर केला आहे, मी केला आहे, कमिशनरनी केला आहे, COनी केला आहे. आम्ही प्रत्येक महिन्यानी या जिल्ह्याचं काय झालं, कुठपर्यंत हा जिल्हा आला, याचं रिपोर्टिंग आम्ही आमच्या जिल्ह्याचे हेड आपल्याला करतील. प्रत्येक 3 महिन्यांनी आम्ही केलेलं काम आपल्यासमोर मांडू आणि अमरावती जिल्ह्याच्या जनतेला या ठिकाणी आश्वस्त करू. मी आता 2 तास जनसंवादही करणार आहे. जनतेचे जेवढे काही प्रश्न आले तेवढे मी स्वीकारणार आहे, सर्वांचे अर्ज घेणार आहे. मागच्या वेळी मी घेतले त्यावर कारवाई केली आहे, 100% झालं नाही. पण आता बघा, त्या जे पेशंट होते, ती मुलगी, त्याच्यात 64 त्या ठिकाणी नेल्सन हॉस्पिटलला आपण नेलं, 64 त्या ठिकाणी जाळलं गेलं होतं. नेल्सन हॉस्पिटलला मी स्वतः ॲडमिट केलं. इकडून अमरावती SP, अमरावती कलेक्टर, CO सर्वांनी त्या ठिकाणी ॲडमिट झालं आणि आज ती मुलगी वाचली, आज डिस्चार्ज होते. आम्ही सर्व पत्रकारांना लक्ष टाकलं, पत्रकारांनी पटकन बातमी दिली, ती आम्ही टेकओव्हर केली. तुमच्यामुळे बातमी मिळाली. बातमी मिळताबरोबर तात्काळ SP गेले, कलेक्टर गेले, मग त्या आपण ऑपरेशन सुरू केलं. आज इतकं क्रिटिकल ऑपरेशन होतं हार्टचं, ते पूर्ण झालं आणि आज ते
आणि आता पुढची त्या बाळाला जे काही जबाबदारी सरकारने घेतलेली आहे, असे जे काही प्रश्न आहेत. आता 22 गावांना वीज नव्हती, आता ऊर्जाने घेतला आहे, 1-2 महिन्यामध्ये येईल. आता कलेक्टर साहेबांनी जो केंद्र सरकारकडे वाईल्ड लाईफकडे होता आपला झरीदा सबस्टेशन, सर्व मान्यता मिळाल्या केंद्र सरकारच्या, त्या 1.5 वर्षाहून पडलं होतं, कोणीच लक्ष देत नव्हतं. मी स्वतः भूपेंद्र यादवजीशी बोललो, ते झालं आता 1-1.5 महिन्यामध्ये मेळघाटमध्ये. हे जे बेसिक प्रश्न आहे, रस्ता याच्यावर आम्ही लक्ष आहे. तुम्हालाही माझी विनंती आहे की तुम्ही जे काही, आणि हे सांगितलं आहे मी अमरावतीमध्ये माझं पालकमंत्री कार्यालय उघडलं आहे, त्या काय होणार आहे तर पत्रकारांनी ज्या ज्या गोष्टी अमरावतीच्या आमच्या लक्षात आलेल्या आहेत त्याचे सर्व कलेक्टरनी पत्र काढलेलं आहे आणि मी पत्र काढलेलं आहे की जी बातमी आली त्या बातमीवर काम करणे आणि ते काम बातमीवर झालेलं पूर्ण अभियान, म्हणजे बातमीवर जे काही कारवाई होईल ती कारवाई संबंधित पत्रकार मोद्याला कळवणे, म्हणजे जे निगेटिव्ह झालं आहे ते पॉझिटिव्ह कसं झालं याच्यावरही आम्ही लक्ष टाकणार आहे. आणि तुमच्या सर्वांच्या सूचना आम्हाला महत्त्वाच्या आहे. आम्ही त्या टेकओव्हर करू आणि आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना विश्वास घेऊ. सर्व पक्षाच्या लोकांना, अपोजिशन असेल, आम्ही असू, सर्वजण, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, जे काही आहे सर्वांना विश्वास घेऊन आम्ही या जिल्ह्याला पुढे नेऊ. आता DPR व्हायचा आहे, तुमची कटाई होणार नाही याची काळजी घेऊ. DPR व्यवस्थित कसा करता येईल, थोडं टर्न करता येईल का बघू. पण आता आज मी निर्णय करतो आहे कोणते 100 किलोमीटर घ्यायचे. आज मी PWD चीफ इंजिनियरला बोललो आहे इकडे, विभागीय आयुक्ताकडे. मी विभागीय आयुक्ताकडे जाणार आहे, तेव्हा तिथे 100 किलोमीटर रस्ते कुठले घ्यायचे आणि त्यातून मग जे अमरावतीचं खूप ट्रॅफिक आहे ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास न होता, पर्यावरण पूरक, आणि समजा त्याला ज्या झाडांना, समजा मी आज काही मला फार सांगता येणार नाही, पण प्रत्यारोपण करता येईल का, शेवटी काय असं तेवढे झाडं करता येईल का मला माहिती नाही, ते सक्सेस आहे काही माहिती नाही किती, पण ते जरा बघावं लागेल काय करता येईल. पण तुमची सूचना मी नाही, सर्वच विषयाचा उल्लेख केला नाही मी. काही सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहे. पश्चिम विदर्भात मागच्या वर्षी साधारणपणे 22,000 शेतकरी आत्महत्या झाल्या. दर 10 तासाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे. आणि हा जो विषय आहे शासनाद्वारे काय प्रयत्न केले जाणार आहे. आणि सोबतच शेतकरी आत्महत्या प्रकरणी 18 वर्षापूर्वीच्या निकषाने मदत दिली जाते. 2006च्या GR नुसार 30,000 रुपये नगदी आणि 70,000 रुपये जॉईंट अकाउंटमध्ये 6 वर्षासाठी. तर या निकषात 18 वर्ष सर्वच निकषामध्ये वाढ झालेली आहे. शेतकरी आत्महत्येच्या मदतीच्या, शासन मदतीच्या निकषात केव्हा वाढण्यासाठी करणार न उगवणे, कधी त्यांना भाव न मिळणे, कधी भाव मिळणे, कधी कुठल्या अनेक कारणांनी हे आत्महत्या होत आहे. शेवटी आत्महत्या पर्याय नाही, पण आता कंटाळून केलेल्या आत्महत्या करता शासनाने नवीन त्या आत्महत्या थांबवाव्या याकरता अनेक लोकांनी अभ्यास केला, अनेक लोकांनी यामध्ये पुढाकार घेतला, पण त्यामध्ये फार नाही आहे. आता विचार केला आहे की वाढवायचा. खास त्यामध्ये ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात पाणी येईल, ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात दिवसांनी, आणि ज्या दिवशी शेतकरी रस्ता होईल आणि त्याचा पोरगा बेरोजगार, शेताची प्रोडक्टिव्हिटी वाढते. रस्ता नाही आहे म्हणून जात नाही मुलगा शेतात, पाणी नाही म्हणून जात नाही. असं वाटते 10,000ची नोकरी माझं बरोबर नाही. ही जी मानसिक
की जेव्हा हा जे पाणी येईल, पाणी आल्याशिवाय 1 लाख तर बघा पाणी आलं, वीज मिळेल, 1 लाख रुपये उत्पन्न कमवतात. पण कोरडवाहूचा नशिबीत आला आहे. हा जो गोसीखुर्दचं पाणी या ठिकाणी वापस आणण्याचा आणि पूर्ण पश्चिम विदर्भ हा दुष्काळमुक्त करण्याचा, यवतमाळ जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, हे पालटण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे मला एवढं आहे. वर्षात या ठिकाणी पाणी येईल, आपल्या पाणी जलसंधारण होईल. मला वाटतं शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण, प्रश्न तुमचा हे गोष्ट मला मान्य. मी तातडीनं याच मंगळवारी माननीय मुख्यमंत्री आणि GR 86 आहे आत्महत्येसंबंधी, त्या GRला नव्यानं रूपांतरण करून त्या करता येईल ते मी करेल. अमरावती जिल्हा में महाराष्ट्र जिल्हा सुद्धा कलेक्टर चेंजेस करायचं असेल मागचं काही याच्यामध्ये काय परत सांगा. नागपूर जिल्हा करावा. एक आणि पुढच्या वेळेस मी माझ्या आज वर्षी आणि पुढच्या वर्षी 2 वर्ष अमरावती शहरात प्रत्येक शहराला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा करतो आहे. म्हणजे प्रत्येकाचं याच्या रजिस्ट्रेशनचं काम सुरू केले सुद्धा जिल्हा सुद्धा सगळे एक तुमचं करतो आम्ही, पण एक ॲडिशन करतो आहे की अमरावती सिटी सर्वे, शहराचा सिटी सर्वे करून सर्वांना स्वामित्व देणे, सर्वांना प्रॉपर्टी अमरावती शहराच्या प्रॉपर्टी देणे, ही सुद्धा आम्ही आता जसं आम्ही ग्रामीण भागाचं करतो आहे तर अमरावती प्रॉपर्टी देण्याचा विचार आम्ही करतो आहे. मेडिकल कॉलेजचा प्रश्न, जागेचा प्रश्न रेल्वेमुळे आलेला आहे. आपण त्या प्रश्नाकडे कसे पाहता? कारण दोन आमदारांच्या शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. किंवा ते शहराच्या मध्यभागात असलं पाहिजे म्हणजे फायदा होईल. नाही सर, ते जागा सध्या जागा त्याच्यात काही बदल नाही. कोंडेश्वरची हे तुम्हाला कुठून माहिती येतात माहिती आहे, ते जागा कोंडेश्वर रोडची फायनल अंतिम सांगितलं तिकडून सांगितलं. जलजीवन मिशन पण एकाही पाईपलाईन त्याचं कारण हे आहे की काम झालेलं आहे, अजूनही काम शिल्लक आहे. त्याच्यात एक भाग हे सुद्धा होता की